प्रयागराज या ऐतिहासिक शहरामध्ये जी काही वेगवेगळी महत्त्वाची ठिकाणं आहेत ती महत्त्वाची ठिकाणं मी आपणाला या ठिकाणी दाखवणार आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत। ऐतिहासिक शहर 1858 मध्ये या देशाची एक दिवसाची राजधानीचं शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तसेच देशभरामध्ये जे काही 12 वर्षानंतर कुंभमेळा जे काही देशातील 4 ठिकाणी भरतो त्यामध्ये प्रामुख्याने प्रयागराज हे एक ऐतिहासिक ठिकाण। या शहराने म्हणजेच येथे असणाऱ्या अहलादाबाद विद्यापीठाने या देशाला एकापेक्षा अनेक पंतप्रधान दिलेले असून माजी राष्ट्रपती सुद्धा याच शहरातून आलेले आहेत। प्रामुख्याने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी तसेच चंद्रशेखर राव असे कितीतरी दिग्गज मंडळी या देशाचे प्रतिनिधित्व करणारे याच शहरातून याच मातीतून प्रामुख्याने समोर आल्याचे आपणाला दिसतात। याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे एक तीर्थराज म्हणून सुद्धा ओळखले जाते, कारण गंगा आणि यमुना आणि अप्रत्यक्षरित्या सरस्वती देवी म्हणजे सरस्वती नदी या तिघांचं मिलन असणारा त्रिवेणी संगम हा हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र असं तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा प्रयागराज या शहराला ओळखले जाते। याच शहरामध्ये 1931 मध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी चंद्रशेखर आझाद यांनी पकडण्यात आलं त्या गार्डनमध्ये, तेव्हा त्यांनी स्वतःवर गोळी मारून याच शहरामध्ये त्यांनी आत्मबलिदान दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या शहरामध्ये प्रामुख्याने जे काही देशातील शक्तिपीठ आहेत त्यापैकी अलोपो देवीचं मंदिर सुद्धा याच शहरामध्ये आहे। त्यानंतर जे काही देशामध्ये निद्रावस्थेत असणारी ठिकाणं आहेत बजरंगबली हनुमानाची, त्यापैकी बडे हनुमानाचं मंदिर सुद्धा याच शहरामध्ये आहे। असं शैक्षणिक, राजकीय, सामाजिक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रयागराजचं संपूर्ण दर्शन आता आपण करणार आहोत। चला आता आपण जातोय त्रिवेणी संगमकडे। असं डिझाईन त्यांनी या गाडीवर केलेलं आहे, जे वेस्ट बेंगॉल मधून आलेली आहे। टुरिस्ट आहेत, गंगा नदीच्या घाटावर आपण पाहताय, अतिशय सुंदर म्हणजे त्रिवेणी संगम। तर आपण माझ्या आता पाठीमागे पाहताय तर हे जे काही आपणाला आजूबाजूचे संपूर्ण परिसर दिसतोय तर तीच आहे गंगा नदी, यमुना नदी आणि अप्रत्यक्षरित्या जी जोडली गेली आहे ती सरस्वती नदी। या 3 नद्यांचा संगम देशभरामधील अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून आपण या त्रिवेणी संगमाकडे पाहतो, ज्याला प्रयागराज म्हणजे देशामध्ये एकूण 5 ठिकाणी जे नद्यांचे संगम होतात त्या 5 नद्यांच्या संगमाचा राजा म्हणजेच प्रयागराज हे ठिकाण होय। तर प्रामुख्याने आपण जाणताच की गंगा नदी ही गंगोत्री या ठिकाणाहून वाहत ती तब्बल 2600 किलोमीटरचा प्रवास करत ती बांगलादेशमधून पश्चिम बेंगॉलमध्ये जाते। तर यमुना ही जी काही नदी या बाजूने आलेली आहे तर यमुना नदी ही यमुनोत्री येथून वाहायला म्हणजे तिच्या प्रवाहाला सुरुवात होते आणि पुढे ती दिल्ली, उत्तराखंडपासून उत्तर प्रदेशमध्ये दिल्ली या ठिकाणी येते आणि पुढे प्रयागराज याच ठिकाणी येते। आणि गंगा नदी आणि यमुना नदी म्हणजेच गंगा नदीची सगळ्यात मोठी उपनदी किंवा मिलन होणारी नदी म्हणजेच यमुना नदी, जी 1376 किलोमीटर प्रवास करत प्रयागराज या ठिकाणी येते आणि इथं त्यांचं मिलन होतं। त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आणि पवित्र असं हिंदू धर्मातलं तीर्थक्षेत्र समजले जाते। यानंतर विशेष अशी बाब म्हणजे देशभरामध्ये जे 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो त्यामध्ये प्रामुख्याने हरिद्वार, उज्जैन, महाराष्ट्रामध्ये असणारं नाशिक आणि उत्तर प्रदेशामध्ये असणारं प्रयागराज हे ठिकाण। तर तो कुंभमेळा याच परिसरामध्ये भरतो आणि असं सांगितलं जातं की देशभरामध्ये नाही तर जगभरामध्ये प्रयागराज म्हणजे अगोदरचे अहलाबाद या ठिकाणी जो कुंभमेळा भरलेला होता
त्या कुंभमेळ्यामध्ये जगातलं एक दिवसासाठीचं सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारं हे शहर होतं। कारण कुंभमेळ्याच्या वेळेस या ठिकाणी या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे आखाडे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, त्यामध्ये प्रामुख्याने एकाच दिवशी 5 कोटी लोकांनी गंगा स्नान केलेलं होतं। त्यामुळे हा जगातला एक दिवसासाठी सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारं शहर होतं, जिथे सगळे लोक एकत्र जमलेले होते। यानंतर हज या ठिकाणी 2.5 ते 3 कोटी लोक एकत्र जमलेले होते। त्यानंतर वेगवेगळी जी काही हिंदू धर्माची तीर्थक्षेत्र आहेत, तर त्या तीर्थक्षेत्रामध्ये अनेक लोक एकत्र येतात। मात्र प्रयागराज हे एक विशेष असं तीर्थक्षेत्र जे पाहताय तर ही आहे यमुना नदी। यमुना नदीच्या मी सध्या काठावर आहे आणि आपणाला जर का थोडंसं पाठीमागे झूम करून तुम्हाला जो काही ब्रिज दिसतोय, तर पश्चिम बंगालमध्ये आशिया खंडातला जो सगळ्यात मोठा ब्रिज आहे तो म्हणजे हावडा ब्रिज। अगदी त्याची कॉपी या ठिकाणी बनवली गेलेली आहे। जो त्या बाजूला असणारं नैनी शहर आणि या बाजूला असणारं प्रयागराज, या 2 शहरांना जो जोडणारा ब्रिज आहे तो प्रयागराजमधला सगळ्यात मोठा ब्रिज, म्हणजेच त्याला नवीन यमुना ब्रिज किंवा नैनी ब्रिज म्हणून ओळखला जातं। जो पूर्णतः संपूर्ण ताराच्या असं जोरावर तो पूर्ण ब्रिज हा लटकलेला आहे। तेथून या 2 शहरांना यमुना नदीला च्या वरून जोडलं गेलेलं आहे, तर तो आहे नैनी बीच। जे आपणाला दिसतोय तर तो आहे अहलादाबादचा किल्ला, जो मुघल सम्राट अकबर याने 1583 मध्ये हा किल्ला बांधलेला होता। हा किल्ला 35 फूट उंच असून या किल्ल्यामध्ये अशोक स्तंभ, जोधा महल, त्यानंतर या किल्ल्यामध्ये असणारं कला स्थापत्य अत्यंत आकर्षक आणि आपल्या सगळ्यांसाठी पाहण्यासारखं आहे। हा किल्ला देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ब्रिटिशांच्या ताब्यात होता। या किल्ल्यावरून आपला देश एकेकाळी ब्रिटिशांनी चालवला होता। असा सुप्रसिद्ध असा हा इलाहाबादचा फोर्ट म्हणजेच अहलाबादचा किल्ला। आपण पूर्ण किल्ल्याची तटबंदी या ठिकाणी पाहताय। हा किल्ला सध्या प्रयागराज सैनिकांच्या अधिपत्याखाली आहे। या किल्ल्याचा काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळतो, पूर्णतः पाहायला मिळत नाही। याच किल्ल्याच्या समोरच्या बाजूला आहे त्रिवेणी संगम आणि या बाजूला दिसते आपणाला यमुना नदी। आपण बडे हनुमानजी मंदिराकडे प्रवेशद्वारावर पोहोचलोय। तर आपण पाहू शकता हे ते प्रवेशद्वार आहे आणि मध्ये आल्यानंतर आता आपल्याला मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार लागतं। आजूबाजूला वेगवेगळी प्रसादाची दुकानं जी काही आपल्याला दिसतंय, तर ही आहेत प्रसादाची दुकानं आणि येथे आहे मुख्य प्रवेश। आपण पाहू शकता प्रवेशद्वार, तर ये आतमध्ये। आता आपण जातोय हनुमानजी यांच्या मंदिराकडे। मध्ये आता तुम्हाला दिसते श्री बडे हनुमानजी मंदिर। हा मंदिर सकाळी 5:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ते सुरू होतं। सायंकाळी 4:30 वाजता हे मंदिर भक्तांसाठी खुले होते आणि रात्री 10 वाजेपर्यंत हे मंदिर सुरू राहते। म्हणजे दुपारी 2 ते 4:30 2 तास 30 मिनिटं हे मंदिर बंद राहतं। आता आपण आतमध्ये प्रवेश करतोय, आपण पाहू शकता। जय बजरंगबली हनुमान की जय। देशभरामध्ये निद्रा अवस्थेत असणारे 3 मंदिरापैकी जय 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 श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय। बडे हनुमानाचं दर्शन करून आता आम्ही बाहेर आलोय आणि आपण पाहू शकताय की या ठिकाणी हे सुंदर असं वटवृक्ष पिंपळाचं झाड आहे, हे आपण पाहताय।
और ये है श्री बड़े हनुमान जी का मंदिर। हे हनुमान मंदिराच्या या बाहेरचं दृश्य आपल्याला दाखवतो या ठिकाणी। हे आहे संपूर्ण बड़े हनुमान मंदिराचं हे दृश्य पूर्णतः। आपण जातोय अलोपी देवी शक्तिपीठाच्या मंदिराकडे। आपण पाहताय हे ते अलोपी देवीचं शक्तिपीठ। तर चला आता मंदिराकडे जाऊया। मंदिराबद्दलचा विस्तृत असा इतिहास मी आपणाला मंदिराजवळ गेल्यानंतर सांगणार आहे। मी आलोय आता सध्या आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता श्री अलोप शंकरी शक्तिपीठ मंदिर प्रयागराज उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जी काही 3 प्रमुख महत्त्वाची शक्तिपीठ आहेत त्यामध्ये ललित मंदिर आहे, त्यानंतर कल्याणी मंदिर आणि सध्या जे आपल्याला पाठीमागे दिसते तर ते आहे अलोप मंदिर। तर या शक्तिपीठाच्या आतमध्ये जाऊया, आपण आतमध्ये प्रवेश करूया। आपण महाअलोपी देवी के मंदिरात आल्यानंतर आपणाला जे दिसतंय तर दोन्ही बाजूला आपणाला प्रसाद वगैरे मिळतो। आपण इथून प्रसाद घेऊ शकता। प्रसाद घेऊन आपण या ठिकाणी मंदिर दर्शनासाठी जाऊ शकता। इथे कोणत्याही देवीची मूर्ती नाही आहे, तर एक आहे तो डोका। तर याला डोला म्हणतात। भाविक मोठ्या चित्रधारी या ठिकाणी येतात। जय माताजी। आपणही जेव्हा प्रयागराजमध्ये येतात तेव्हा अवश्य आपण या ठिकाणी या मंदिरात येऊन आपण दर्शन घ्यावं। आपण पाहताय हे श्री अलोपा देवी शक्तिपीठ, जे शक्तिपीठ प्रयागराज या ठिकाणी संगम म्हणजे त्रिवेणी संगमाच्या अगदी जवळ आहे। जय माता। बाबत एक आख्यायिका अशी सांगितली जाते की भगवान शंकर जेव्हा माता सतीला अवकाशातून घेऊन जात होते तेव्हा माता सतीला मोक्ष प्राप्ती व्हावी याच्यासाठी भगवान विष्णूने सुदर्शन चक्र फेकलं आणि माता सतीच्या शरीराचा म्हणजे दाया हातचा एक तुकडा येऊन जमिनीवर पडला। ते ठिकाण म्हणजेच शक्तिपीठ। तर तेच आहे हे पाठीमागे आपणाला जे दिसतंय ते अलोपी देवीचं शक्तिपीठ। माझ्या पाठीमागे आय लव प्रयागराज आणि येथूनच बाजूला जे आपल्याला दिसते तर तो आहे सिव्हिल हनुमानाचं मंदिर। चला आता आपण जातोय सिव्हिल हनुमान मंदिराकडे। मी सिव्हिल हनुमान मंदिर आपल्याला पूर्णतः दाखवणार आहे। तर सिव्हिल हनुमान मंदिराच्या बाहेरचं हे दृश्य आपण पाहताय। आता आपण आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये आलोय। आपण आता पाहताय की हे संपूर्ण जो काही परिसर आहे तर प्रयागराज दर्शन करत असताना अगदी शहराच्या मध्यस्थानी असणाऱ्या सिव्हिल हनुमान मंदिरात तुम्ही सुद्धा या ठिकाणी आपण दर्शन घ्या। आपण पाहताय श्री हनुमंते नमः सिव्हिल हनुमान मंदिर सुप्रसिद्ध असून प्रयागराज दर्शनाच्या वेळी आपण अवश्य या मंदिराचा आपण पाहताय तुलसीदास यांचा हा स्टॅच्यू। आता आपण आलोय प्रयागराज मधील खुसरो बाग। तर आपण पाहताय सध्या आम्ही खुसरो बागेमध्ये प्रवेश करतोय। आपण पण प्रयागराजमध्ये आल्यानंतर या बागेमध्ये यायला विसरू नका। अतिशय मनमोहक आणि खूप मोठ्या असं विस्ताराने असणाऱ्या या खुसरो बागेमध्ये तुम्ही येऊ शकता। आपणाला हे जे काही महल दिसतोय तर देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये ज्यांनी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावलेला हा तो महल जो सद्यस्थितीत प्रयागराजमधील एक संग्रहालय एक आनंद भवन या नावाने ओळखला जातो। या महलची निर्मिती इसवी सन 1927 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलालजी नेहरू यांनी केलेली होती। पुढे येथे पंडित नेहरू वाढले, त्याही पुढे पंडित नेहरू यांच्या कन्या म्हणजेच आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी, त्यानंतर पुढे राजीव गांधी असे देशाचे 3 पंतप्रधान
याच महलामध्ये राहिले आणि येथूनच देशाचा कारभार चालला। या ठिकाणी जे काही 1, 2 आणि 3 मजले हे जे काही आपणाला महल दिसतोय, या महलामध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये अतिशय स्वतंत्रते म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या बाबतीत अनेक महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचं आपणाला पाहायला मिळतं। प्रामुख्याने देशाच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आपल्या देशाला हा महल समर्पित केला। नेहरू यांचं हे ठिकाण आपणाला या ठिकाणी पाहायला मिळेल। आपणाला येथे स्वरूपराणी नेहरू ह्या राहत होत्या। मोतीलाल नेहरूंचा आवास हे संपूर्ण खालच्या मजल्यावर होतं, याच्यावरच्या मजल्यावर पंडित नेहरू आणि इंदिराजी गांधी यांचा आवास होतं। तर चला आता आपण मंदिरात म्हणजेच आनंद भवनच्या बाहेरचं दृश्य आता आपणाला दाखवतोय, चला। देख सकते हैं चंद्रशेखर आज़ाद पार्क के गेट के सामने मैं हूँ और यही वो पार्क है जहाँ पे चंद्रशेखर आज़ाद ने अपने देश के लिए आत्म बलिदान दिया था।